आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जी जाहिरातीचे काम सध्या पवित्र पोर्टलवर सुरू आहे, तर त्यामध्ये अजून एक जिल्हा परिषदेची जाहिरात समोर आलेली आहे. यामध्ये सांगली जिल्हा परिषदेची जी जाहिरात आहे ते 5 जानेवारी 2024 रोजी त्याला अप्रूव्हल मिळालेला आहे आणि ती जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड देखील करण्यात आलेली आहे. तर यामध्ये एकूण किती रिक्त पदे आहेत त्याबाबतचा तपशील देखील आरक्षणीय देण्यात आलेला आहे. यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकतो की जे पदे आहेत तर एकूण 486 पदे इथे जे आहे रिक्त आपल्याला दाखवत आहे आणि ही आरक्षणीय पदे आहेत. यामध्ये आपण सर्व कॅटेगरीचे जे जागा आहेत ते बघू शकतो आणि त्यानंतर समांतर आरक्षणाचे जागा देखील इथे तुम्ही बघू शकतो. त्याची आकडेवारी इथे आहेत आणि यानंतर समांतर आरक्षण व्यतिरिक्त जे जागा असणार आहे त्यांची देखील आकडेवारी इथे तुम्हाला उपलब्ध करून यामध्ये देण्यात आलेली आहे. आता पवित्र पोर्टलद्वारे जे भरतीची जाहिरात होणार आहे त्यामध्ये शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता करिता लागणारी जी पात्रता आहे किंवा विषय आहे त्याकरिता वेतन श्रेणी आणि रिक्त पदांचे जे आकडे ते सविस्तर माहिती देखील यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे. एक मराठी माध्यमाची ही जाहिरात असणार आहे. सांगली जिल्हा परिषदेची 1 ते 5 करिता तिथे जे आहेत 14 पदे रिक्त आपल्याला इथे दिसत आहे. त्याकरिता 12वी+ D.ED आणि TET किंवा CTETचा पेपर 1 लागतोय आणि शिकवण्याचे माध्यम इथे मराठी आहेत. त्यानंतर दुसरी जाहिरात अजून मराठी माध्यमाची आहे. त्यामध्ये 1 ते 5 करिता इंग्रजी शिकवण्यासाठी त्यांना शिक्षक हवे आहेत आणि 145 जागा इथे त्यांनी इंग्रजी शिकवण्यासाठी दिलेल्या आहे. याकरिता 12वी+ डिप्लोमा म्हणजेच D.ED आणि पेपर 1 TET किंवा CTETचा. यानंतर मराठी माध्यमाची अजून यामध्ये जे पदे आहेत तर त्यामध्ये 6 ते 8 करिता मॅथ्स सायन्स आणि भाषा इंग्रजीकरिता देखील इथे पदे आहेत. तर त्याकरिता एकूण मॅथ्स सायन्सचे 215 जागा इथे सांगली जिल्हा परिषदेमध्ये आहेत. 43 पदे इंग्रजी भाषा विषय शिक्षकाची आहेत. त्यानंतर हिंदी जे भाषा असते तर त्याकरिता देखील इथे 44 जागा सांगली जिल्हा परिषदेमध्ये आहेत आणि मराठी भाषा जे विषय शिक्षक असते पदवीधर शिक्षक ग्रॅज्युएट टीचर ज्याला आपण म्हणतो तर त्यांची देखील इथे 25 पदे आहेत. याकरिता पेपर 2 लागते. अशा प्रकारे मित्रांनो हे सांगली जिल्हा परिषदेची जाहिरात आहे. याकरिता पवित्र पोर्टलवर काही सूचना देखील जाहिरातीसोबत देण्यात येतात. ते सूचना इथे देण्यात आलेल्या आहे. तर मराठी माध्यमाच्या नंतर सांगली जिल्हा परिषदेमध्ये उर्दू माध्यमाची देखील जे पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकतो की एकूण 28 पदे उर्दू माध्यमकरिता जिल्हा परिषदेमध्ये भरण्यात येणार आहे आणि त्यांची जी आरक्षणनिहाय आकडेवारी आहे ते आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे. हे सर्व कॅटेगरी आहेत त्यांच्याकरिता एकूण जागा आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त हे जागा आहेत. त्यानंतर जे समांतर आरक्षण आहे तर त्यांची हे आकडेवारी आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. यामध्ये तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे जे दिव्यांग बांधव असतील त्यांच्याकरिता 4% जागा इथे आरक्षण आहे तर ते दाखवल्या जात आहे आणि अनाथ यांना देखील 1% जे आरक्षण आहे त्याप्रमाणे इथे ते आरक्षणीय त्यांच्या जागा देण्यात आलेल्या आहे. आत्ता पवित्र पोर्टलवर जे सांगली जिल्हा परिषदेमध्ये 5/1/2024 रोजीची जी जाहिरात आहे तर त्यामध्ये उर्दू माध्यमाची 1 ते 5 करिता केवळ 4 पदे इथे आपल्याला त्याची जाहिरात देण्यात आलेली आहे. म्हणजे प्राथमिक शिक्षककरिता 4 जागांची ॲड ही तयार झालेली आहे. 6 ते 8 वर इंग्रजी भाषा शिक्षकसाठी जे आहे इथे 3 पदे देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर हिंदी माध्यमाचे जे विषय शिक्षक असतात म्हणजे ग्रॅज्युएट टीचर पदवीधर शिक्षक यांची 5 जागा उर्दू माध्यमामध्ये आहेत. तसेच मॅथ्स सायन्सची 6 ते 8 या वर्गावर जे 16 जागा एकूण इथे पवित्र पोर्टलवर देण्यात आलेल्या आहे. अशा प्रकारे उर्दू माध्यमाचे एकूण 28 जागांची सांगली जिल्हा परिषदेमध्ये 28 जागांची उर्दू माध्यमकरिता ही जाहिरात तयार करण्यात आलेली आहे. आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आता ही जी दुसरी जाहिरात आहे यामध्ये नगरपालिकेच्या वतीने ही जाहिरात असणार आहे. गडचिरोली प्राथमिक शिक्षण खात्याच्या वतीने नगर परिषदेची ही जाहिरात असणार आहे. त्यांनी 5/1/2024 रोजी त्यांच्या जाहिरातीला इथे मान्यता मिळालेली आहेत आणि त्यांच्या वतीने एकूण 12 जागांसाठी ही जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे किंवा पवित्र पोर्टलवर अपलोड केलेली आहे. तर हे आरक्षणनिहाय जे जागांची आकडेवारी आहे, समांतर आरक्षण किती जागा त्याकरिता देण्यात आलेल्या आहे आणि समांतर आरक्षण व्यतिरिक्त जे पदे आहेत ते इथे बॉक्समध्ये दर्शवण्यात आलेली आहे. तर एकूण जे 12 जागांसाठी त्यांनी जाहिरात दिलेली आहे तर हे मराठी माध्यमकरिता गडचिरोली नगरपालिकेची जाहिरात असणार आहे. प्राथमिक 1 ते 5 करिता आहे त्याकरिता 16,000 मानधन आहेत आणि मराठी माध्यमामध्ये शिकवण्याकरिता त्यांनी 12वी+ डिप्लोमा अशी याकरिता अर्हता लागते शैक्षणिक व्यावसायिक. त्यानंतर एकूण 10 पदे इथे त्यांनी यामध्ये दर्शवलेली आहेत. तर या नंतर सर्वसाधारण सूचना जी असणार आहे तर ते देखील त्यांनी इथे
दर्शवलेले आहे. अशा प्रकारे मित्रांनो ही जी जाहिरात आहे ते पवित्र पोर्टलवर त्यांनी अपलोड केलेली आहे. तर ही सर्व जी माहिती होती मित्रांनो पवित्र पोर्टलवर ॲडव्हर्टाइजमेंटची मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. आणि हे तिन्ही जे PDF आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तिथे आपण जॉईन व्हा. त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि याची सविस्तर तुम्ही आकडेवारी बघू शकता.